महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ 21 एप्रिलला संपात सहभागी होणार। राज्य सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने शासनाच्या उदासीनतेबाबत राज्य समन्वय समितीने 21 एप्रिल रोजी पुकारण्यात आलेल्या संपात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ सहभागी होणार असल्याचं राज्य सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितलं आहे। दिनांक 21 एप्रिल पासून मुदत संपात सहभागी राज्य सहकारी निमसहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 17 मार्च 2026 रोजीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते। राज्य सहकारी निमसहकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पेन्शनबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी विनाविलंब करावी यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांसाठी राज्य शासनाच्या नकारात्मक भूमिकेबद्दल दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी राज्यभर सर्व सहकारी निमसहकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। आपल्या महामंडळाचा समन्वय समितीच्या आंदोलनामध्ये सहभाग आहेच, पण आपल्या जिल्ह्यातील शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी व्हावे असे महामंडळाच्या वतीने कळवण्यात येत आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित न्याय मागण्याही या आंदोलनात घेण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आपण सर्वजण या संपात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे। माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा 10, 20, 30 वर्षांनंतरचा तात्काळ लाभ लागू करण्यात यावा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी। माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना विनाअट शिक्षण पदावर पदोन्नती द्यावी। 25 मार्च 2026 यांचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता पूर्वीप्रमाणे शासन पातळीवर भरण्यात यावी आदी मागणी करण्यात आल्या असून या संपास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ सहभागी असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा हिंगोली खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोपालराव सरनायक सवणेकर, सचिन विलास शिंदे, उपाध्यक्ष बीजी कदम, उपाध्यक्ष संतोष गंगावणे, उपाध्यक्ष स्वर्णमाला बलखंडे, कोषाध्यक्ष मनोज शिंदे, हिशोबनीस मनीष कन्हेड, तालुका अध्यक्ष गजानन बांगर, लक्ष्मण सारंगे, ज्ञानेश्वर जाधव, गणेश बोंढारे, देविदास थिटे, गजानन करंडे, देविदास देवकते, अरुण पंक्ते, सतीश कावरखे, संजय मगर, विनोद शिंदे, शेख अली, आकाश बांगर, परसराम भोसले आदींसह हिंगोली जिल्हा खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनांतर्फे करण्यात आले आहे।